नमस्कार, मी शीतल तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये माझी तुम्हाला संपूर्ण फॅमिली, त्याचबरोबर आम्ही सगळेजण काय मज्जा मस्ती धमाल करत असतो आणि लिटरली खतरनाक आम्ही मज्जा केलेली आहे ती तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही ना बदलापूरच्या पुढे एक फार्म हाऊस असं बुक केलेलं आहे आणि तब्बल आम्ही 2 महिन्यांपासून प्लॅनिंग करत होतो आणि फायनली आजचा तो दिवस उजाडला होता आणि आम्ही सॅटर्डे संडे चाललेलो आहोत. तर आम्हाला ना संध्याकाळी 7 वाजताचं चेक इन होतं. आमच्यापासून 2 तास तरी आम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी वेळ लागणार होता, पण आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. आम्ही 5:30 पावणे 6 वाजले होते निघायला, पण सुदैवाने ट्रॅफिक नव्हती आणि पाऊससुद्धा अगदी जवळपास आल्यानंतर लागला होता. त्यामुळे आम्ही जरा 10 मिनटंच फक्त उशीर झाला, पण आमच्या आधी बाकी सगळे मेंबर आलेले होते. तर तुम्हाला दाखवते, हा आहे माझा मामा. त्याच्यानंतर हिला तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, तर ही आहे माझी ताई. त्याच्यानंतर ते आहेत मामी. त्याच्यानंतर इथे आहेत वहिनी. त्याच्यानंतर पिंक टॉपमध्ये आहे ती माझी मावशी, ही सगळ्यात आमची मोठी बहीण. त्याच्यानंतर ही मोठ्या बहिणीची मुलगी स्वरा. फॅमिली जरी पिकनिक असली तरीही तुम्हाला कुठेही बघताना असं वाटणार नाही की फॅमिली, अगदी फ्रेंडसोबत आपण ज्या लेवलनी मज्जा मस्ती करत असतो त्याच लेवलने आम्ही मज्जा मस्ती केली होती. आणि लिटरली सांगते, खूप वर्षांनंतर आमचा असा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. ॲक्च्युली आम्ही पूर्वी खूप करायचो, पण आता सगळेच बिझी झाल्यामुळे, प्रत्येकाचं लग्न आणि जॉब ह्या सगळ्यांमुळे ना आता थोडासा वेळ कमी पडत होता. पण फायनली तो योग्य वेळी जुळून आला होता आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि तुम्हाला ते 2 दिवसामध्ये आम्ही इतक्या सगळ्या काय गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे ते एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणं काही शक्य नव्हतं. म्हणून मी तुम्हाला 2 भागामध्ये ते सगळं दाखवणार आहे. तर आजचा दिवस असणार आहे शनिवारचा, आणि नाईट आऊट आम्ही काय काय मज्जा मस्ती केलेली आहे ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि संडेला आम्ही काय काय मज्जा मस्ती केलेली आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळणार आहे. सो दोन्हीही पार्ट नक्की पूर्ण बघा, आणि हे पार्ट बघितल्यानंतर आय एम शुअर की तुम्हालासुद्धा नक्कीच खूप एन्जॉय करणार आहात तुम्ही. आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा वाटणार आहे की आपणसुद्धा नक्कीच फॅमिली ट्रिप काढली पाहिजे, किंवा नक्कीच आपण फॅमिलीसोबतसुद्धा छान वेळ घालवला पाहिजे. आणि फॅमिलीसोबत आपण जेव्हा वेळ घालवतो ना, त्यावेळेस खरं सांगते आपले फॅमिलीतले जे रिलेशन्स असतात ते अगदी खूप छान घट्ट बॉन्ड होतात. खूप दिवसांनंतर असं कंटिन्यू 2 तास नसल्यामुळं खूप भूक लागली होती, पण आम्ही मस्तपैकी आम्ही ड्रेस चेंज केला आणि मग नंतर आम्ही जेवणासाठी गेलो. तर ऑब्वियसली व्हेजसाठी हा ऑप्शन होता आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी मस्त चिकन रस्सा आणि सुकं चिकन वगैरे असं काय काय होतं. तर जेवून घेतलं आणि आम्ही मस्तपैकी असे सगळ्यांनी कोऑर्डिनेट करून असे 1 पीस घातले होते आणि आम्ही मस्त छान छान फोटोज काढलेले आहेत, रील्स शूट केलेले आहेत आणि मज्जा पुन्हा एकदा थोडासा डान्ससुद्धा केलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. सो चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्या ह्या पुरुषांनी ठरवलं होतं की तुम्हाला जे कोऑर्डिनेट करायचं ते करा, आम्ही मात्र कम्फर्टेबल जे असणार आहेत आउटफिट त्यामध्येच घालणार आहोत, का मी इथं मज्जा मस्ती करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही पण म्हटले ठीक आहे, तुम्ही जे करायचं ते करा आणि आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार आहे. तर आता इथून पुढे खरी तुम्हाला मज्जा मस्ती धम्माल बघायला भेटणार आहे. तर आम्ही ना सगळे प्लॅनिंग करत होतो की आपण आता कोणकोणते गेम्स खेळायचे आहेत, कारण झोपायची कोणालाच इच्छा होत नव्हती. सो आता इथून पुढच्या व्हिडिओजला व्हॉइस ओव्हरची अजिबात गरज नाही आहे, फक्त तुम्ही ते मस्तपैकी स्किप न करता एन्जॉय करा. सो चला बघूयात पुढचे व्हिडिओज.
खणखण कुदळी नवमन माती उभारलेल्या भीती चिदरलेले खांब दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले 15 रुपये आणले 15ची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दारासमोर कपाटावर होती भिंत भिंतीवर होती परातीत भातावर तुपासारखं माझं रूपासारखं आमच्या दोघांचा जोडा पवना नदीला पडला वेळा पवना नदीच्या रानात परी हवालदार म्हणतो नाव घे ग पोरी नाव काय सुखाचं ते तर हळदी कुकाच्या भरला गोण्या आणि रव्या झोपला आडवा हवालदार म्हणतो नाव घे ग पोरी नाव काय सुखाचं ते तर हळदी कुकाच्या भरल्या गोण्या बसायला दिला ताट विजयराव बसले पूजेला मी समायला होते 360 एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही आई होती बरं झालं आला सोन्या काही खोट नाही खुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई आणि साऱ्या कसं बोलायला होतं अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोट बिचारांनी साऱ्या कसं गलबलायला होतं अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोट नाजूक नाजूक त्याचा जीव नाजूक मन मुळी का सुटेल कसे भविष्याचे गण लहान आहे सोर निदान खुशीत घेता येईल मोठा होशील मिळून जाशील तेव्हा काय होईल साष्टांगन मन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामा प्रश्न विचार बाई तो शिक्षण माझा भाऊ आणि तुला वीज किती मार्क होते बाबा विचारणार बाळा पोरगी लय वाजा घेतली तिच्यापेक्षा पोरीची आई बरी दिसते ती काम तुझी दुकानात दिसते तिची आई पण आणि कशी वाटली आमची आम्हाला एक प्रश्न आहे जर जमलंच थांबवायचा प्रयत्न चालू आहे जर जमलंच पोरीला पाठवताना टकली करून पाठवता येईल का तुम्हाला आमचा एक प्रश्न आहे सांगतायत पण बापाचं होते हा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा पोराला पोराला काही प्रश्न विचारायचे का आई बद्दल ती आईसाठी बापा